नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या मागणीला एकलव्य संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. तसेच बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी शिफारस करणाऱ्या आमदार खासदार यांचा देखील यावेळी एकलव्य संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला. शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटवर लागू करून मराठा समाज बांधवांच्या मागणीनुसार त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होण्याच्या मागणीला दुजोरा देण्यात आला आहे. सदर शासन निर्णय चुकीचा अर्थ लावून महाराष्ट्रातील बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात समाविष्ट होण्याची मागणी करू लागला आहे. म्हणून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समाविष्ट होण्याच्या मागणीला या ठिकाणी विरोध करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने एकलव्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज एकलव्य संघटना, भील प्रदेश मुक्ती मोर्चा या सर्व आदिवासी संघटनांमार्फत गेल्या 2 तारखेपासनं हैदराबाद गॅझेटचा गैरअर्थ काढत बंजारा बांधवांनी एसटी आरक्षणात मागणी केलेली आहे. याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी संघटना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. त्याचबरोबर ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी बंजारा समाजासाठी शिफारसपत्र दिलेलं आहे अशा सर्व आमदारांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने कुठल्याही समाजाला, बंजारा समाजाला नाही, जर कुठल्याही समाजाला, कुठल्याही समूहाला आदिवासी समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली केल्या तर या महाराष्ट्रातला आदिवासी पेटून उठेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तीव्र असं आंदोलन या ठिकाणी होणार आहे. या पुढील काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून एकत्रित येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन धुळ्यामध्ये आणि महाराष्ट्रभरमध्ये करायचं आमचं नियोजन आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 16 तारखेला या सर्व आमदारांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. त्याचा देखील उल्लेख आमच्या या निवेदनामध्ये आहे. जर या आमदारांना आदिवासींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्या आमदारांना आदिवासींकडे मतदान मागण्याचा कुठलाही अधिकार नाही. म्हणून या सगळ्या आमदारांना आम्ही सूचित करतो की तुम्ही सावध राहा. भविष्यात आदिवासी संघटना तुमच्या घरी येऊन देखील आंदोलनं करतील असा देखील इशारा या आपल्या माध्यमांचा मार्फत त्यांना आम्ही देत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.